अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आणि मग हे सांगितलं की तुम्ही जो काही 1 रुपयात पीक विमा आहे ती पद्धत बदलली. खरं आहे, आम्ही बदलली. तर आम्ही पहिला प्रयोग केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की 1 रुपयात पीक विमा आहे म्हणून अनेक लोक 3-3, 4-4 ठिकाणी विमा काढत होते. बीडची केस तर आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी जमीनच नव्हती त्या ठिकाणचे विमे काढले गेले. आणि म्हणून आपल्या असं लक्षात आलं. आणि दुसरं, ही जी काही पद्धती होती या पद्धतीमध्ये पहिल्या ट्रिगरवर 25% पैसे मिळायचे आणि ते 25% पैसे मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्याला असं वाटायचं की आता मला पूर्ण पैसे मिळणार आहे. आणि मग लक्षात यायचं की सेकंड आणि थर्ड ट्रिगरच नाही आणि त्यामुळे 25%वरच त्याची बोळवण व्हायची. आणि म्हणून ही एकूण जी काही पद्धत होती ही पद्धत ट्रिगरची ही शेतकऱ्याच्या हिताची नाही हे लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी ती पद्धत बदलली. नवीन पद्धतीमध्ये आपण आलो. नवीन पद्धतीची विमा पद्धत आपण केली आणि काही ॲश्युरन्स पद्धतीमध्ये देखील आपण गेलो आणि त्या पद्धतीनं आपण आज आपल्या शेतकऱ्यांना मदत करतोय. आणि मला सांगितलं पाहिजे की मागच्या वर्षी ज्यावेळी आपल्या शेतकऱ्यांवर संकट आलं त्यावेळी आपण आपल्या शेतकऱ्यांना जे रोख पैसे दिलेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये ते 15,472 कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, पीडित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण दिलेले आहेत. आणि म्हणून आणि डीबीटीच्या माध्यमातून दिले आहेत.